त्याला फडणवीस जबाबदार असतील, ही परिस्थिती आणखी चिघळू देऊ नये। यामध्ये जे उपोषणाला बसतात ते त्यांची भूमिका मांडतात। लोकशाहीमध्ये संविधानाने त्यांना तो अधिकार दिलेला आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे। आम्ही त्यांना त्याच्यातून मार्ग काढण्याच्या करता वेगवेगळ्या पातळीवर चर्चा करून कसं हे सामोपचाराने मिटेल, उपोषण संपेल, हा प्रयत्न राज्य सरकारचा चालू आहे। मुख्यमंत्री या आंदोलनाच्या दरम्यान एकाकी पडले असं साधारण दिसतंय। नाही ते एकनाथ शिंदे दऱ्याला निघालेले, त्याच्यामध्ये तुम्ही एक मिनिट, एकटे राहतात असं चित्र निर्माण, असं काही चित्र नाहीये। कालच आम्ही मुंबईमध्ये होतो, आज एक दिवस पुण्याला आलेलो आहे, उद्याही मुंबईला जाणार आहे। काय आपल्याला अडचण यशवंतच्या व्यवहारावरनं हे का? त्याच्याकरताच मला हे माहितीच होतं की यशवंतच्या संदर्भात काही व्यवहार झाला तर त्याच्यामध्ये चर्चा होईल। पत्रकार मित्रांनो आणि आपल्या मार्फत मला सर्वांना सांगायचं जे ह्याच्याशी निगडीत आहे विषयाची, की पणन विभाग आणि सहकार विभाग यांनी निर्णय घेतला। तो निर्णय मंत्रिमंडळापुढे आला आणि मंत्रिमंडळ हे घटनेनी संविधानाने निवडून दिलेलं लोकशाहीमधलं लोकांचं प्रतिनिधित्व करणारे तिथं मंत्रिमंडळ असतं आणि ते ज्यावेळेस निर्णय घेतात त्या निर्णयाला सहसा कुणी चॅलेंज करू शकत नाही, कारण त्यांना तो अधिकार असतो। आणि याच्यात चुकीचा निर्णय व्हायचं कारणच नाही, सगळा चेकचाच व्यवहार आहे। पणन विभागाशी संबंधित आहे म्हणजे मार्केट कमिटी, आणि सहकार विभागाशी संबंधित आहे म्हणजे साखर कारखाना, आणि त्याच्यातून साधारण त्याचं व्हॅल्युएशन काढलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।